आळेफाटा येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी हे आजही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून त्यांनी या महाविद्यालयाची चांगली परंपरा जोपासण्याचे काम केले आहे। विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर पार करत असताना मागे वळून पाहिले पाहिजे व महाविद्यालयाच्या जडणघडणीत सहभागही घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सुभाष वाडेकर यांनी केले। ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या आळे येथील बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य जयसिंग गाडेकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा उद्देश व महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांबाबतची माहिती दिली, तर संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुराडे यांनी आपण ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतो ते महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असते, त्यामुळे महाविद्यालयाच्या बाबतीतही सकारात्मक असले पाहिजे असे त्यांनी सांगितले। या मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुराडे यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास सहाणे, खजिनदार रोहिदास पाडेकर, संचालक व माजी पंचायत समिती सदस्य GL गुंजाळ, संपत गुंजाळ, अरुण हुलवळे, प्राचार्य SP तांबे, प्राचार्य AR गुळवे, प्राचार्य MP जोशी, प्राचार्य SM वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते। ज्ञानेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वर मौलींच्या नावाने या ठिकाणी झालेली आहे आणि 1993 मध्ये आपलं सिनियर कॉलेज या ठिकाणी एस्टॅब्लिश झालं। सुरुवातीला आर्ट्स फॅकल्टी होती, नंतर कॉमर्स आणि सायन्स फॅकल्टी आपण डेव्हलप केली, नंतर प्रोफेशनल फॅकल्टी या ठिकाणी सुरू झाली आणि आज या शैक्षणिक संकुलामध्ये माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि प्रोफेशनल कॉलेज अशी 4 प्रकारची युनिट या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी YCMचं म्हणजे मुक्त विद्यापीठाचं केंद्र आहे। त्यानंतर सिनियर कॉलेजच्या अंतर्गत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 फॅकल्टीज कार्यरत असून प्रोफेशनल फॅकल्टीमध्ये BCA, BCS या अभ्यासक्रम शिकवले जातात। त्यानंतर या ठिकाणी PG लेवलला MCOM आणि MA हे अभ्यासक्रम शिकवले जातात। या महाविद्यालयामध्ये NCCचे 2 युनिट कार्यरत आहेत, एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर NSSचे 250 विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत असतात। 250 युनिट NSSचं विद्यापीठाकडून आपल्याला सँक्शन झालेलं असून अतिशय एक्सलंटली NSSचे युनिट या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाविद्यालयात आज रोजी या शैक्षणिक वर्षामध्ये 18-19 मध्ये 2400 विद्यार्थी टोटली शिक्षण घेत आहेत। यामध्ये आपल्या संस्थेच्या उद्दिष्टाप्रमाणे संस्था ज्यावेळेला स्थापन केली त्यावेळेला वुमेन्स एज्युकेशन, रुरल एज्युकेशन अशा प्रकारची संस्थेची जी उद्दिष्ट आहे त्यानुसार आपल्या महाविद्यालयामध्ये 2400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 65% विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण दिलं जावं आणि चांगल्या प्रकारचं करिअर त्यांना करता यावं या उद्देशाने आपण जी संस्था स्थापन केली संस्था चालकांनी त्यावेळी, तर खरोखर त्या अर्थाने संस्थेचं उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झालेलं आपण बघतो। कारण 65% विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात हे तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर आमच्या या महाविद्यालयामध्ये 94 कर्मचारी काम करतात, यापैकी 68 प्राध्यापक आणि 26 शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या शिक्षकांपैकी किंवा प्राध्यापकांपैकी 15 प्राध्यापक PhD असून 12 प्राध्यापक नेट सेट पास आहे, 11 प्राध्यापक MPhil आहे, 2 प्राध्यापक MBA झाले, 1 प्राध्यापक म्हणजे मी स्वतः डिलीट डिग्री मी गेल्या वर्षी आवड केली। तर या ठिकाणी एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाचा उपक्रम आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी UGC असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन असेल किंवा इतर शासनाचे मार्गदर्शनानुसार सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज किंवा उपक्रम या ठिकाणी वर्षभर आपण कार्यरत करत असतो किंवा त्या ॲक्टिव्हिटीज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी या ठिकाणी आपण राबवत असतो। तर त्यांना आम्ही हेच सांगितलं की आपण महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर बरीच वर्ष महाविद्यालयाकडे आलेला नाहीत, फिरकलेला नाहीत, आपल्या गाठीभेटी नाहीत। मग या निमित्तानं आपण 2-3 वर्षातनं एखाद्या वेळेला का होईना महाविद्यालयात यावं म्हणून आम्ही तुम्हाला विशेष निमंत्रित करत आहोत। आपण म्हणतो जाऊ कॉलेजला, भेटू सरांना, पण कामाच्या धावपळीमध्ये सगळ्यांना ते शक्य होत नाही, म्हणून असा एखादा दिवस ठरवावा लागतो, निमंत्रण द्यावं लागतं। म्हणून आम्ही यावेळेला निमंत्रण देताना मीडियाचा उपयोग केला
व्हॉट्सअपवर मेसेजेस टाकले, स्टेटसवर आम्ही निमंत्रण टाकलं, फेसबुकवर टाकलं, नवे नवे आळे आणि पंचक्रोशीतल्या काही सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स सुद्धा लावले आणि आम्ही आपल्याकडे एनकेन प्रकारे आमचं निमंत्रण पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन आपण सर्वजण आलात ही निश्चित आनंदाची बाब आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आमच्या सादाला प्रतिसाद देऊन या मेळाव्यासाठी उपस्थित झालात. म्हणून मी पुनश्च संस्था आणि महाविद्यालय या दोन्हींच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो.